अँकलॉइजिंग स्पॉन्डिलोसिस, बांबू स्पाइन किंवा HLA-B27 पॉझिटिव्ह आला आहे अशा केस स्टडी की ज्यांची मान ही पूर्ण स्टिफ झाली आहे, थोरॅसिकचा भाग हा पूर्ण स्टिफ झाला आहे. अशा केसेसमध्ये मान हलवताना पेशंटला फक्त डोळेच हलतात, मान हलत नाही. सिव्हिअरिटीमध्ये त्याची सिव्हिअरिटी जर जास्त झाली तर मान पेशंटची हलत नाही, डोळे फक्त हलतात, मान तिथेच असते. त्याचबरोबर छाती जी आपली या पद्धतीने हलते आहे त्या HLA-B27च्या पेशंटमध्ये दोन मणक्यातलं जे पाणी आहे, दोन मणक्यामधलं जे ॲन्युलस फायबर आहे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते डिहायड्रेशन म्हणजे सुकत जातं आणि मणके एकमेकाला बांबूसारखे चिटकून जातात. पूर्ण बांबूसारखा स्पाइन होतो ज्याच्यामध्ये मध्यभागी लिक्विड राहत नाही, सगळे मणके एकमेकाला चिटकायला लागतात. हा ॲटो इम्यून डिसऑर्डर आहे. अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिलं आहे हे आजार होण्याचं पहिलं कारण आहे अतिविचार, अति ताण, अति स्ट्रेस, अति चिंता, अति राग, अति क्रोध, अति शोक, अति भय. या गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनातल्या पूर्ण कमी करून टाकायच्या. प्रत्येक गोष्ट स्वीकार करा, प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केला तर तुमचा आजार हा कमी होणार आहे. त्याचबरोबर या केसेसमध्ये जर रोज व्यायाम केला, रोज योगासनाची प्रॅक्टिस जर केली, आमच्या यूट्यूब चॅनलला सोमवार मंडे योगा प्रोग्राम डॉक्टर विराज भंडारी, वेनसडे प्रोग्राम, फ्रायडे प्रोग्राम आणि त्याचबरोबर सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस आठवड्यातले 3 दिवस, जोर बैठका आठवड्यातले 3 दिवस, पाण्यात चालणं हा प्रकार जर केला आणि त्यासोबत पत्रपोटली श्वेत, पत्रपोटली म्हणजे काय तर निरगुडी, एरंड, शेवगा याच्या पानांचा पाला घ्यायचा आणि त्या पानांचे तुकडे करून मोहरीच्या तेलामध्ये परतायचं आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस, लसणाची 2 ते 3 पाकळ्या, सुंठीचा रस, लिंबाच्या फोडी हे सगळं परतायचं आहे चांगलं. ते एका रुमालात बांधायचं आहे परतून आणि रुमालात बांधून त्याची पोटली तयार करायची आणि ती पोटली मोहरीचं तेल तव्यावरती गरम करायचं, ती पोटली भिजवायची आणि जिथे जिथे आखडलं आहे तिथे त्याचा शेक अर्धा तास जर रोज दिला तर त्या प्रकारच्या केसेसमध्ये दुखणं, स्पाझम, स्टिफनेस, सूज ही पूर्ण कमी होते. धन्यवाद.